उपवर्गीकरणाचा लढा आणि सामाजिक न्यायाची नवी दिशा. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोमल साळुंखे ढोबळे. आरक्षणाचा मूळ हेतूला तडा जाऊ नये आणि खऱ्या गरजूंपर्यंत याचे लाभ पोहोचावेत, यासाठी आता केवळ सवलतींची नाही, तर धोरणात्मक बदलांची गरज आहे. प्राध्यापक डॉक्टर ढोबळे साहेबांनी आपल्या 40 वर्षाच्या राजकीय प्रवासात मागासवर्गीय आरक्षणाचा जो अभ्यास केला, त्यातून अनेक प्रश्न पुढे आलेले. त्यांनी केलेल्या अभ्यासातून महाराष्ट्रातील मातंग समाजासह इतर 56 जातींची स्थिती, कायदेशीर संघर्ष याबद्दलचं वास्तव आज आपण जाणून घेणार आहोत. आरक्षणाचा इतिहास आणि त्यातील अंतर्गत विषमतेचा अभ्यास केल्यानंतर आज आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे, तो म्हणजे आता पुढे काय? महाराष्ट्रातलं वास्तव आणि मातंग समाजाची उपेक्षा. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा लोकसंख्येनं मोठा असूनही विकासाच्या बाबतीत अत्यंत मागे राहिलेला आहे. 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं त्यात सर्वांचा समावेश होता, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात हे चित्र बदललं. अनुसूचित जातींच्या एकूण आरक्षणामध्ये मातंग समाजाला मिळणारे प्रतिनिधित्व हे त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे. याच पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट 2003 रोजी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दुरावस्थेचं विदारक वास्तव मांडलेलं आहे. प्रशासकीय सेवा, पोलीस दल आणि निमशासकीय संस्थांमध्ये मातंग समाजाची टक्केवारी आजही अत्यंत कमी आहे. जो समाज वर्षानुवर्ष एका विशिष्ट प्रवर्गाचा भाग आहे, त्याला त्या प्रवर्गातलंच प्रगत जातींशी स्पर्धा करणे अशक्य झालेलं आहे. हीच ती वेळ आहे जिथं क वर्गीकरण ही केवळ मागणी न राहता ती जगण्याची गरज बनली आहे. कायदेशीर पेच आणि कलम 341 ची दुरुस्ती. आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय केवळ राज्याच्या हातात नाही, तर त्याला केंद्र सरकारच्या इच्छाशक्तीची जोड आवश्यक आहे. न्यायमूर्ती उषा मेहरा आयोगानं 2008 स्पष्टपणे सुचवलं होतं की अनुसूचित जातींच्या यादीत उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना मिळण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 मध्ये दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. कलम 341(1) अन्वये राष्ट्रपतींनी जी यादी जाहीर केलेली आहे त्यात बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. मंदाकृष्ण मादिगांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं 2010-2011 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारकडे हे विधेयक मांडण्याची विनंती केली. मात्र हे विधेयक वारंवार मागं पडलं. जोपर्यंत संसद हे अधिकार राज्यांना देत नाही, तोपर्यंत केवळ घोषणाबाजीनं उपेक्षितांचे प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय अनास्था आणि चळवळींचं भवितव्य. आरक्षणाचा प्रश्न आता जाती विरुद्ध जाती असा न राहता प्रस्थापित मागासवर्गीय विरुद्ध वंचित मागासवर्गीय असा झालेला आहे. अनेक राजकीय पक्षांना असं वाटतंय की वर्गीकरण केल्यास त्यांची वोट बँक फुटेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या इशाऱ्याची आठवण इथं करून देणं गरजेचं आहे. त्यांनी म्हणलं होतं की जर आपण समाजात ही विषमता कायम ठेवली तर ज्यांना या विषमतेचा त्रास होतोय तेच लोक लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त करतील. आज देशभरात मातंग, वाल्मिकी, मादिगा आणि इतर 300हून अधिक पोटजाती संघटित होत आहेत. 2016च्या हैदराबादमधल्या 30 लाख लोकांच्या महासभेनं हे दाखवून दिले की आता उपेक्षितांची सहनशक्ती संपलेली आहे. प्रकाश आंबेडकर, मायावती, रामदास आठवले आणि इतर दलित नेत्यांनी याला तत्वतः पाठिंबा दिला असला तरी आता प्रत्यक्ष संसदेमध्ये आवाजी मतदानाची गरज आहे.
समताधिष्ठ समाजाचं स्वप्न. आरक्षण हे काय गरिबी निर्मूलन योजना नाही, तर ते सत्तेतल्या सहभागाचं साधन आहे. जर सत्तेचा आणि संधीचा वाटा केवळ काही घराण्यांकडे किंवा काही विशिष्ट जातींकडे साचून राहणार असेल, तर आरक्षणाचा मूळ उद्देशच संपून जाईल. अ ब क ड वर्गीकरण म्हणजे आरक्षणाचे तुकडे करणे नव्हे, तर आरक्षणाचे समान वाटप करणे आहे. हेच प्राध्यापक डॉक्टर ढोबळे साहेब गेली अनेक वर्ष पोटतिडकीनं सांगत आहेत. मात्र त्यांना विरोध होत आहे. सांगायचा उद्देश हाच की महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत तेव्हाच घडेल जेव्हा आरक्षणाचे फळ शेवटच्या रांगेतील बांधवांपर्यंत पोहोचेल. आपल्याला जर खरंच समता हवी असेल तर आरक्षणाच्या फेररचनेचं धाडस दाखवावंच लागेल. हा लढा केवळ एका समाजाचा नसून तो या देशाच्या लोकशाहीला अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक करण्याचा लढा आहे. धन्यवाद.